तर दीक्षाभूमीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होत आहेत। संघभूमीत म्हणजे संघाच्या मुख्यालय असलेल्या रेशीम बागेत ते आता गेलेले होते आणि त्यांनी तिथे संघाचे संस्थापक हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय आणि आता दीक्षाभूमीकडे पंतप्रधान मोदी रवाना झालेत। त्यांचा ताफा आता दीक्षाभूमीत पोहोचलाय। विवेक, दीक्षाभूमीत पोहोचल्यानंतर पुढच्या त्यांच्या सगळ्या दौऱ्याची रूपरेषा काय असणार आहे? सौरभ, दीक्षाभूमी परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीचा ताफा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी दीक्षाभूमी समितीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत देखील या ठिकाणी केलं जाणार आहे आणि या ठिकाणी अभिवादन दीक्षाभूमी परिसरामध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी नतमस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर या पुढचा जो कार्यक्रम आहे नेत्रालयाचा त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते रवाना होतील आणि त्यानंतर जर पाहिलं तर सोलर कंपनीच्या पाहणी दौऱ्याच्या कार्यक्रमाला सुद्धा इथून या ठिकाणी दाखल होतील। आज या संपूर्ण दौऱ्याला जे आहे ते मोठं महत्त्व जे आहे ते सर्व प्राप्त झालेलं आहे। संघभूमी ते दीक्षाभूमी हा जो दौरा आहे तो आगामी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार महत्त्वाचा जो आहे तो मानला जातोय। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघभूमीमध्ये या ठिकाणी स्मृती मंदिर जे आहे त्या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर आता ते दीक्षाभूमी परिसरात जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। मोठे समर्थक सुद्धा या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुष्पवृष्टी करून स्वागत देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांद्वारे ते करण्यात आलेलं आहे। संविधानाची प्रत दाखवत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाहनातून कार्यकर्त्यांना हात दाखवून हात सुद्धा या ठिकाणी दाखवले असल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं। या संपूर्ण दौऱ्यामध्ये दीक्षाभूमीच्या ठिकाणी जो आहे तो आता हा नरेंद्र मोदींचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या ठिकाणच्या अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेत्रालयाच्या कार्यक्रमाला जे त्या ठिकाणून पोहोचणार आहेत। सौरभ, नक्कीच विवेक, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर दुसऱ्यांदा दीक्षाभूमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट देणार आहेत। 2017 मध्ये पंतप्रधान दीक्षाभूमीमध्ये आलेले होते आणि त्यानंतर त्यांची आता ही दीक्षाभूमीला दुसरी भेट आहे। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी दोनदा दीक्षाभूमीला भेट दिलेली नाही। नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत जे पंतप्रधानपदी विराजमान असताना दुसऱ्यांदा दीक्षाभूमीला भेट देत आहेत। साक्षात आमचे रोल मॉडेल आमच्या समोर होते। आम्हाला खूप आनंदाची गोष्ट होती ती की आम्ही त्यांना एवढं जवळून बघू शकलो आणि आमची प्रेरणा त्यांच्यापासून आम्ही जे घेत आहोत ते आम्हाला ते समोर बघून ते खूप प्रेरणादायी वाटलं। नक्कीच आपण या ठिकाणचे दृश्य मॅडम तुम्ही काय सांगणार? ये मेरी पहली नहीं दूसरी मुलाकात है मोदी जी से और आज जब सुबह घर से निकली थी तो ये एहसास नहीं था कि मोदी जी हमसे इस तरह संपर्क करेंगे। सोचा था कहीं दूर से दिखेंगे और दूर से हमको अभिवादन और नमस्कार करेंगे, लेकिन हुआ यूं कि जब उनका काफिला निकला तो उनकी गाड़ी इतनी स्लो थी और वो हर एक जन के पास ऐसा चाह रहे थे कि मेरा जनसंपर्क हो और मैं उनको नमस्कार दे सकूं और ले सकूं। बटेंगे तो कटेंगे की होर्डिंग्स क्यों लाए थे आपने? बटेंगे तो कटेंगे, ये एक्चुअली अभी ईद का मौका है और मोदी जी ने ये स्लोगन दिया है सौगात मोदी, सौगात मोदी। तो मैं ये मानती हूँ कि ये मोदी जी का नहीं, अगर ये नहीं होता तो सौगात मोदी नहीं होती। आज गुड़ी पाड़वा के दिन उन्होंने सौगात हिंदू को भी दी है और मुसलमान को भी दी। मला कसं वाटलं आज मोदीजी अगदी जवळून गेले, तुम्हाला बघायला मिळालं? मला इतकं प्रसन्न वाटलं की मोदीजींनी आम्हाला म्हणजे आमोरासमोर एकदम असं नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजे भेट दिली त्यांनी आम्हाला आणि त्यांचे स्माइल वगैरे असं वाटत होतं त्या आम्हाला की ते आमोरासमोरच उभे असे। मैं कहना तुम्ही बटेंगे तर कटेंगे याचं एक खूप छान उदाहरण आहे। जर आपण सोबत सगळे आहो तर सेफ आहो आणि हिंदू असो किंवा मुस्लिम असो अपन सगळे पूरा देश एक है और मोदी जी सही में ये हमें एक साथ लेके चल रहे हैं। बस हमें खुशी है और आज हमें नए साल का एक उपहार मिल गया मोदी जी के रूप में। उत्साह है मोदी जी उन गेले? बिल्कुल उत्साह है और मैं ये भी कहना चाहूंगी ये जो बटेंगे तो कटेंगे स्लोगन है ये पूरे भारतवासियों के लिए है। जिस तरह से आज रोहिंग्या और बाहर के लोग यहाँ आ रहे हैं और हमारी एकता को खंड करने की कोशिश कर रहे हैं, ये स्लोगन उनके लिए है। मॅडम तुम्ही काय सांगणार? आज मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याकरता मोदीजी आले आहे, देशाचे पंतप्रधान। आम्हाला खूप उत्सुकता वाटत होती की ते आमच्याकडे येतात आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहे आणि त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केलं आहे। म्हणजे या कार्यकर्त्यांमध्ये संघ स्वयंसेवकांमध्ये मोठा उत्साह आहे कारण की फुलांचा वर्षाव करून या सगळ्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदीजींचं स्वागत केलेलं आहे आणि 11 वर्षानंतर मोदीजी संघस्थानी आले। त्यामुळे संघ स्वयंसेवक असो किंवा नागपुरातला भाजपचा कार्यकर्ता असो त्यांना अभिमान आहे, आनंद होत आहे, उत्साह निर्माण झालेला आहे।
कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. तर थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीत पोहोचत आहेत, पण या सगळ्या मार्गाच्या आजूबाजूला भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले होते आणि पंतप्रधान मोदी यांचा ताफा काहीसा धीम्या गतीने तिथून पुढे गेला आणि त्यांनी हात दाखवला कार्यकर्त्यांना. यावर कार्यकर्त्यांनी समाधान आता व्यक्त केलं आहे. तर पंतप्रधान मोदी हे 16 मिनिटं संघाच्या मुख्यालयामध्ये होते. पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा हा सुरू झालेला आहे. पंतप्रधान मोदींनी डॉक्टर हेडगेवार आणि कोळवलकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. मोदींच्या भेटीच्या वेळी सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. भेटी दरम्यान मोदी आणि मोहन भागवत यांच्यात काही काळ चर्चाही झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरमध्ये होते, मात्र ते स्मृती मंदिरामध्ये गेलेले नव्हते. पहिल्यांदाच ते स्मृती मंदिरामध्ये गेलेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी देखील भेटीच्या वेळेला उपस्थित होते.